नागपुरात उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। अधिवेशनामुळे संपूर्ण सचिवालयाचं कामकाजच मुंबईहून नागपूरला हलवण्यात आलंय। या अधिवेशनात दोन्ही सभागृहांमध्ये एकूण 11 विधेयक सादर होण्याची माहिती मिळते। यामध्ये 6 अध्यादेश पटलावर ठेवले जातील। 5 नवीन विधेयकांचा यात समावेश असेल। ही नवीन विधेयकं नेमकी कोणत्या विषयांसोबत संबंधित असतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि अधिवेशनामुळे प्रशासन आणि सुरक्षेची हालचाल आता जाणवतेय। सर्वच विभाग समन्वयाने तयारीला लागलेत। हिवाळी अधिवेशनाचा हा आठवडा राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे। बातमी इंडिगो संदर्भात। इंडिगोच्या घोळाचा आमदारांनाही चांगलाच फटका बसलाय। नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या अनेक आमदारांची तिकीटं रद्द झाली आहेत। पश्चिम महाराष्ट्रातील अनेक आमदारांची तिकीटं रद्द झाली आहेत। त्यामुळे आता कारनं नागपुरात जाण्याची वेळ आमदारांवर आली आहे। उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे। पाहूयात। नागपुरात काल दिवसभरामध्ये येणारे आणि जाणाऱ्या अशा 19 विमानाची उडान जी होती ती रद्द झालेली होती। काल दिवसभर जो गोंधळ होता तो कालही पाहायला मिळाला। इंडिगोचा जो गोंधळ होता तो त्यामुळे अनेकांना जो आहे मनस्ताप सहन करावा लागला। आज काउंटरसमोर गर्दी वाटत नसली तरी अशाच पद्धतीची शक्यता जी आहे ते इतर भागांमध्ये आहे। मात्र काल नागपुरात जो आहे दिवसभर हा प्रकार पाहायला मिळालेला। आता काही प्रमाणात जो हळूहळू दिलासा मिळतोय काय असं वाटायला लागलंय, कारण आज काउंटरवर तिकीट रिफंडसाठी कुठली गर्दी नाही किंवा काल दिवसभर जो गोंधळ चालला त्यामुळे अनेकांनी रिफंड घेऊन घेतलं असेल किंवा पर्यायी जो फ्लाईट आहे ते घेतली असेल। त्यामुळे आज दिवसभरातली नेमकी काय परिस्थिती राहते ते पाहावं लागणार आहे। मतलब अनेक शहरांमध्ये आजही अशा पद्धतीची जी गोंधळ आहे तो कायम असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर विमानतळ।